तर आता एक मोठी बातमी येते। अल निनोमुळे यंदा राज्यावर दुष्काळाचं संकट येऊ शकतं। अल निनोमुळे अनियमित पाऊस, दुष्काळ सदृश स्थिती होऊ शकते। अल निनोमुळे यंदा राज्यावर दुष्काळाचं संकट ओढावू शकतं। मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्थसंकल्पावेळी ही माहिती दिली आहे। अल निनोच्या प्रभावामुळे 2026 मध्ये महाराष्ट्रात उष्णतेची लाट, अनियमित पाऊस आणि दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या काळात तापमानात वाढ, शेतीवर ताण, आंबा पिकावर परिणाम आणि शहरी पाण्याची टंचाई उद्भवू शकते। या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका सुद्धा मांडलेली आहे। विशेषतः यावर्षी एक बाब चिंताजनक आहे। अनेक आता हवामान अंदाज असं सांगतायत की अल निनोचं वर्ष असेल, त्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती तयार होईल आणि यावर्षी पाऊस कमी पडेल अशा प्रकारचा अंदाज आहे। त्या दृष्टीनेही आत्तापासून तयारी करून या आपत्तीचं जेवढं जास्तीत जास्त सौम्यीकरण करता येईल, आपत्ती तर काही टाळता येणार नाही, पण त्याचं सौम्यीकरण कसं करता येईल, मग वैरण विकास असेल, पिण्याचं पाणी राखून ठेवणं असेल, जलसंधारणाचं काम असेल, ही सर्व कामं आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेणार आहोत।